मस्त चीज याच्यामध्ये वरती टाकलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसतंय बघायला, इतकं छान वाटतंय। आता याच्या वरतून आपण चाट मसाला टाकणार आहोत वरून। मस्त मजेत ना। तर स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपला चॅनल आणि मी आम्रपाली। तर आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर ती आहे एकदम साधी आहे आणि सिंपल आहे आणि लहान मुलांच्या खूप आवडीची आहे। आणि आपण ही रेसिपी जी बनवणार आहे ती अगदी झटपट होते आणि सकाळच्या वेळेस नाश्त्याला जेव्हा आपल्याला घाई असते त्यावेळी पण आपण हे पटकन रेडी करू शकतो नाश्ता। तर अशी रेसिपी आहे। तर आणि एकदम इझी आहे। तर मग आपण चला मग मी तुम्हाला दाखवते त्याचा इन्ग्रेडियंट काय काय लागणार आहे आणि ती कशी कशी करायची आहे ते पण दाखवते। तर आपल्या रेसिपीचं नाव आहे पनीर सँडविच रेसिपी, पनीर चीज सँडविच रेसिपी आहे। तर चला, तर आपण व्हेजिटेबल्स टाकून पण करतो, त्याच्यामुळे टाकून बऱ्याचशा वेळेस जे घरामध्ये अवेलेबल असतात व्हेजिटेबल्स त्याचं पण आपण सँडविच बनवू शकतो। पण हे कसं, ही आवडती रेसिपी जी आहे ती माझ्या दिशाला फार आवडते, त्याच्यामुळं मी पनीर सँडविच करणार आहे तिच्यासाठी स्पेशली। चला, तर मग मी बघते, दाखवते आणि तुम्हाला सगळं कसं मी स्टेप बाय स्टेप सगळं दाखवते। चला, रेसिपीला काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवते मी। तर बघा, इथं मी आपले गव्हाच्या पिठाचे ब्रेड्स घेतलेले, त्याच्यानंतर इथं पनीर घेतलेले बारीक कट केलेलं आहे, याला पण छान काकडी घेतलेली आहे, याला पण छान राऊंडमध्ये कट करून घेतले, एकदम पातळ पीसेस करायचे आपल्याला असे। त्याच्यानंतर इथं आहे बघा ढोबळी मिरची, तर आपण ही पण बारीक कट करून घेतलेली आहे, ठीक आहे। आणि इथे आहे कांदा, तो पण बारीक चिरून घेतलं छान। आणि इथं आहे टोमॅटो, हा पण टोमॅटो मी छान कट करून घेतला आहे। इथं आहे हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे मी, याच्यामध्ये बघा मी कोथिंबीर, लसूण, मिरची, हिरवी मिरची आणि थोडंसं ब्रेड पण टाकलेलं आहे, म्हणजे छान बाइंडिंग येतं त्यांनी आणि त्याच्यामध्ये असं पाणी सुटत नाही, त्याच्यामुळे ते एकजीव होतं आणि छान स्प्रेड होतं। इथं आहे चीज ऑप्शनल आहे, चीज तुम्ही वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालेल। तर हे मला चीज आवडतं, चीजशिवाय दिशाला आवडत नाही, त्याच्यामुळं मी चीज टाकणार आहे। आणि इथे घेतले हे तूप, साजूक तूप, तर बटर वापरू शकता पण मी बटर नाही वापरणार आहे। तर मी हे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप, आणि हा चाट मसाला घेतलेला आहे, हा आहे एव्हरेस्टचा चाट मसाला, तो पण आपण यूज करणार आहोत। आणि लाल मिरची पावडरसुद्धा याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत, ऑप्शनल आहे, ते सुद्धा ऑप्शनल आहे, कारण ऑलरेडी मी हिरवी मिरची टाकलेली आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे तिखट ऑलरेडी आहे। जर तुम्हाला आवडत असेल आणखी तिखट, जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता। तर मी इथे फक्त एवढंच वापरणार आहे, ही चटणीच वापरणार आहे, लाल तिखट मी वापरणार नाही आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे सगळं साहित्य छान कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढची रेसिपी स्टार्ट करूया। ते मी प्लेट घेतली, याच्यामध्ये 4 ब्रेड ठेवलेले आहेत, याच्यावरती आपण हे जे तूप आहे ते सगळीकडनं आपण असं स्प्रेड करून घेणार आहोत। त्याच्यानंतर ही चटणी जी आहे ती पण आपण सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत। हिचं तिखट असल्यामुळे मी जास्त लावत नाही, याला जास्त स्पायसी नाही आवडत दिशाला, मी पण लावून घेते सगळीकडनं। हे लावून घेतली आपण चटणी। आता याच्यावरती आपण वरती टाकलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसतंय बघायला, इतकं छान वाटतंय। आता याच्यावरतून आपण चाट मसाला टाकणार आहोत वरून, हा चाट मसाला टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचं आहे, टेस्टसाठी फक्त आपल्याला टाकायचं आहे।
त्याच्यानंतर आपण वरून सॉस आणि मेयोनीज ते पण टाकणार आहोत. त्याशिवाय तर टेस्ट येणार नाही आपल्या सँडविचेसला. तर हे टाकून घेतलं आहे मी. आता मी टाकणार आहे मेयोनीज. तर हे मी बाहेरनंच मागं आणलेलं आहे. तर हे असं मेयोनीज पण टाकायचं आपल्याला सगळीकडनं. चला मस्त आपण आता हे मेयोनीज पण टाकलेलं आहे. मेयोनीज आपण खाली दुसऱ्या ब्रेडला लावलं तरी चालेल, पण आम्हाला असंच आवडतं म्हणून आम्ही असंच टाकतो. तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं टाकू शकता ह्याच्यावरती. आणि हे बघा असं छान आपण स्प्रेड करणार आहोत याच्यावरती. दिसायला खूप सुंदर दिसतंय हे. चला तर आपलं मस्त हे सगळं टाकून झालेलं आहे. आता आपण हे दुसरा ब्रेड घेणार आहोत. या ब्रेडला पण आपण तूप लावून घेणार आहोत छान. ते मी तूप लावून घेते छान. आणि याच्यावरती आपण असं टाकणार आहोत आणि वरून प्रेस करायचं आपल्याला. अजून मी लावून घेते. हे कधी मुलांसाठी छान वाटतं. मुलांना इतकं म्हणजे आवडतं. तर बाहेर खाण्यापेक्षा आपण हे घरी बनवून खाल्लेलं कधीही चांगलंच आहे. त्याच्यामुळे हे शक्यतो घरातच छान होतं बनवून. तर असं बनलं तर मुलं तेवढेच आवडीने खातात सुद्धा. त्यामुळे कधीतरी चीज वापरणं ठीक आहे की नाही. तर आपण छान याला प्रेस करून घेऊया म्हणजे ते बाहेर निघणार नाही. तर मी याला छान असं प्रेस करून घेतलेलं आहे. आता आपण तवा ऑलरेडी मी गरम करून करत ठेवलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं मी तूप टाकणार आहे. आणि याच्यावरती आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे. जास्त जोरात पूर्ण गॅस सोडायचा नाही आहे. तर आपल्याला असं याच्यावरती हे सँडविच टाकायचं आहे आणि मस्त भाजून घ्यायचं आहे. बघा आपण वरून आपण हे करूया. मी तव्यावरतीच करते कारण मला इथंच याच्यावरतीच आवडतं. तर वरून पण आपण टाकूया हे तूप याला. असं तूप टाकून घेतलं आहे मी छान. मस्त भाजून घेऊया आता याला. झालं असेल मे बी. बघा मस्त कलर आलाय बघा. तर सगळे आपण याला पण आपण दुसऱ्या साईडला भाजून घेऊया याला पण. आणि मस्त कुरकुरीत आणि मस्त असे टेस्टी आपले पनीर सँडविच तयार होणार आहे. आता मी तूप पण टाकते दुसऱ्या साईडनी. आपण बघा दुसऱ्या साईडनी पण छान याला भाजून घेतलं आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता कसं क्रिस्पी झालं एकदम. आणि बघा या साईडनी हे पण झालेलं आहे छान क्रिस्पी. हे बघा. चला तर आता मी याला कट करून घेते आणि मस्त दाखवते तुम्हाला. चला आपलं सँडविच बघा किती छान क्रिस्पी झाले. भाजले बघू शकता हो की नाही. मस्त भाजलेत. आता आपण याला मस्त मधून असं ट्रायंगल त्याला शेप देऊया आणि मस्त असं कट करून घेऊया. बघू शकता तुम्ही. सँडविच बघा छान झालं आहे. एकदम मस्त झालं आहे. आणि आता आपण याच्यावरती असं सजावटीसाठी ठेवून देऊया. इथे मी ठेवून देते. तर बघा आपले मस्त चीज पनीर सँडविच तयार झालेले आहेत. आणि आता मस्त दिशा ताव मारणार आहे याच्यावरती आणि मस्त दिशा खाणार आहे, एन्जॉय करणार आहे. तर बघा आपले मस्त सँडविच तयार झालेले आहेत. तुम्ही पण करून बघा. एकदम मस्त लागतात, भारी लागतात एकदम आणि झटपट होतात.
काहीच वेळ लागत नाही याला, हार्डली 5 ते 10 मिनटं लागतात. तर असं हे आहे आणि एकदम मस्त लागतात. तर तुम्ही पण एन्जॉय करा, मस्त खा प्या, मजेत राहा दिशाचा. तर तुम्ही दिशाचा रिव्ह्यू घेणार, ती कशी तिला कसा म्हणजे तिला दाखवणार, खायला देणार आहे मी आणि बघू तिचं काय आहे त्याच्यावरची कॉम्प्लिमेंट. चला. तर दिशा आता खातीये बघा. दिशा कसं झालं दाखव, सांग बरं. सगळं छान झालंय ना? हां चला आता खातच राहते वाटतं. तर खाऊन तिला खूप आवडतो पनीर, म्हणलं की काय आम्हाला वेड येत आपण है ना. चला तर दिशा मस्त एन्जॉय करते. चल खा मग तू, हां एन्जॉय कर. ओके बाय बाय. बाय बाय. काका. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आजचा काय म्हणतो आपण मेनू कसा वाटला तर मला नक्की सांगा. तर व्हिडिओला मी इथे सेंड करणार आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.